नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला श्री राम विद्या मंदिर मध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आणि आठवणींना उजाळा. तब्बल 18 वर्षांनी पुन्हा भरला 10वीचा वर्ग. भोसरी येथील श्रीराम विद्या मंदिर सन 2007-8 या सालातील इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांचा व तत्कालीन शिक्षकांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. तब्बल 18 वर्षांनंतर पुन्हा एकदा 10वीचा वर्ग भरल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता. या निमित्ताने शालेय जीवनातील आठवणींना नवा उजाळा मिळाला. यावेळी सर्वांच्या प्रेरणास्थान राजश्री ढमाले, श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक लालासाहेब जगदाळे, सहशिक्षक सुनीता भोसले, संदीप मोरे, रामचंद्र राक्षे, गुलाब गवळी, मनीषा गायकवाड, रेखा देवकर, लक्ष्मी मुंडे, संदीप तेटरवडे हे शिक्षक आवर्जून उपस्थित होते. सकाळी 11 वाजता शाळेची घंटा वाजली व सर्व विद्यार्थी वर्गामध्ये येऊन बसले व वर्गात आलेल्या सर्व शिक्षकांचे टाळ्या वाजून स्वागत करण्यात आलं. कार्यक्रमाची सुरुवात सर्व शिक्षक व गुलाब पुष्पांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून करण्यात आला. या गीतावर अतिशय भावपूर्ण वातावरण विद्यार्थ्यांनी केलं. या स्वागताचे सर्व शिक्षकांनी मन हेलावून गेली. शाळेच्या उभारणीमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे त्रिमूर्ती शिक्षक संस्थेचे संस्थापक कैलासवासी पांडुरंग गुळवे, तसेच माजी विद्यार्थी संघाचे प्रेरणास्थान कैलासवासी खंडू ढमाले, मातृहृदयी कैलासवासी उमाताई गुळवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला. तसेच उपस्थित सर्व शिक्षकांचा या बॅचतर्फे उचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सर्व शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली. विद्यालयाचे मुख्याध्यापक जगदाळे यांनी शाळेत स्थापन केलेल्या माजी विद्यार्थी संघाच्या स्थापनेतून हेतू व त्यांची चाललेली वाटचाल याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं व सर्व विद्यार्थ्यांना या माजी विद्यार्थी संघात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकीची भावना ठेवून संघ मोठा कसा होईल याबाबत मार्गदर्शन केलं. या प्रसंगी शाळेतील उत्साही शिक्षिका, प्रत्येक कामात आघाडीवर असणाऱ्या व विद्यार्थ्यावर आईसमान प्रेम करणाऱ्या शिक्षिका सुनीता भोसले यांनी स्वर्गात आकाशगंगा या गीतावर नृत्य सादर करून मुलांनाही नृत्य करण्यास प्रवृत्त केलं. त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक जगदाळे यांनी घंटा झाली टणटण या गीतावर मुलासमवेत नृत्य सादर केलं. या दोन्हीही गीतांचा मुलांनी निखळ आनंद घेतला. मनीषा गायकवाड यांनी यावर्षी स्वर्गात आकाशगंगा या गीतावर अनेक पाहुण्यांचे विशेष करून परदेशी पाहुण्यांचं स्वागत केलं. आपल्या मनोगतात ती आठवण सांगताना गायकवाड भावुक झाल्या. यानंतर शाळेचे माजी विद्यार्थी, सुप्रसिद्ध केटरर्स मानसपुत्र सचिन कोळेकर यांच्याकडून छानपैकी सुरूची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पल्लवी काशीद व संध्या बुधर यांनी केलं. तसेच आभार प्रदर्शन निलेश केदारे यांनी केलं. तर विद्यार्थ्याकडून प्रतिनिधिक स्वरूपात मनोगत विक्रम ठाकूर यांनी व्यक्त केलं. या सर्व मनमोहक प्रसंगांना टिपण्याचं काम शाळेचा माजी विद्यार्थी व मानसपुत्र फोटोग्राफर सौरभ आगळे व त्यांची सुविद्य पत्नी वर्षा आगळे या दोघांनी अप्रतिमपणे केलं. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी टॅक्स कन्सल्टंट पल्लवी काशीद, इंजिनियर संध्या बुधर, प्रियंका भोसले, केतन वाळके, ॲडव्होकेट प्रवीण गावडे, बिल्डर प्रताप थोरात यांनी अप्रतिमपणे केलं. अशा आगळावेगळा सोहळा अनुभवण्याचा योग सगळ्यांना आला. हा स्नेह मेळाव्यासाठी विशेष सहकार्य संस्थेचे अध्यक्ष शंकर गुळवे यांचं लाभलं. DR माने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश. कागल एज्युकेशन सोसायटी संचलित DR माने महाविद्यालय कागल येथील NCC कॅडेटची विद्यार्थिनी श्वेता तानाजी पाटील हिची वुमन मिलिटरी पोलीसमध्ये निवड झाली. यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. या उज्ज्वल यशाबद्दल श्वेता आणि तिचे मार्गदर्शक NCC विभाग प्रमुख कॅप्टन डॉक्टर संतोष जेठीथोर यांचं कौतुक होत आहे. DR माने महाविद्यालयाचे विद्यार्थी नेहमीच वेगवेगळ्या शासकीय पदावर विराजमान होऊन महाविद्यालयाचं नाव देशभरात उज्ज्वल करतात. जिद्द, मेहनत आणि ध्येयप्रती पोहोचण्यासाठी केलेले प्रयत्न हे यश मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून DR माने महाविद्यालय कागलच्या विद्यार्थ्यांकडे पाहिलं जातं. श्वेताच्या या यशासाठी दी कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप उर्फ भैयासाहेब माने, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक बिपिन माने, महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉक्टर प्रवीण चौगुले, प्राचार्य डॉक्टर नंदकुमार कदम, NCC विभाग प्रमुख कॅप्टन डॉक्टर संतोष जेठीथोर यांचं बहुमूल्य असं मार्गदर्शन लाभलं. सिंधुदुर्ग पोलीस व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन.
पंतप्रधान भारत सरकार यांनी फिट इंडिया संकल्पना सुरू केलेली असून त्यानुसार खेलो इंडिया यांच्या सूचनेनुसार 3 जून 2026 जागतिक सायकल दिन असल्याचे दिनांक 7 जून 2026 रोजी सकाळी 6 ते 8 या वेळेत रविवारी संडे ऑन सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती घोडमिसे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कुमारी नयोमी साटम यांनी खेळाडू सोबत स्वतः सायकल रॅलीमध्ये सहभाग घेऊन तरुण पिढीला आरोग्य व स्वास्थ्याबाबत संदेश दिला. सदरची रॅली कुडाळ पोलीस ठाणे SN देसाई चौक पांदूर ते पुन्हा कुडाळ पोलीस ठाणे अशी घेण्यात आली. सदर रॅलीकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग रवींद्र खेबुडकर, पोलीस उप अधीक्षक मुख्यालय श्वेता खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली घनश्याम आढाव, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, अतुल जाधव, अमोल चव्हाण तसेच इतर पोलीस अधिकारी, अंमलदार आणि क्रीडा विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. रॅलीमध्ये 70 सायकलस्वार उत्स्फूर्तपणे सहभाग झाले होते. रॅलीकरिता सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग यांचे विशेष सहकार्य लाभलं. तिलारी घाटातील बेवारस स्कूटरची चंदगड पोलिसांकडून पाहणी. महिलेशी काही संबंध नाही, अपघातग्रस्त स्कूटर टाकल्याचा संशय. चेस नंबरवरून माहिती काढणार पोलिसांची माहिती. गोवा दोडामार्ग बेळगाव कोल्हापूर जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटात गेल्या आठवड्यात अनोळखी महिलेचा घातपात करून मृतदेह टाकण्यात आलेला आढळून आला. सदर महिला ही अंगावर आढळून आलेले दागिने यावरून कर्नाटक राज्यातील असावी असा अंदाज आहे. मृतदेह आढळून आला त्याखाली अपघात ठिकाणी असलेल्या जयकर पॉइंट येथे अनोळखी स्कूटर टाकलेली आढळून आली. या पार्श्वभूमीवर शनिवारी चंदगड पोलिसांची टीम दाखल झाली. या स्कूटर व महिलेचा मृतदेह यांच्याशी साम्य नसल्याचं सांगितलं. ही स्कूटर जुनी बऱ्याच दिवसापूर्वी टाकलेली अपघातग्रस्त असल्याची शक्यता बोलून दाखवली. स्कूटर चेस नंबरवरून माहिती काढणार असं चंदगड पोलिसांनी सांगितलं. तिलारी घाटात प्रेशर पॉइंट येथे गेल्या आठवड्यात 35 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तिथं त्या सीटकडे कुठे हे असणार अर्जी हे नंबर. तिची ओळख पटवण्यासाठी तिच्या अंगावरील असलेले दागिने सार्वजनिक केले, पण ओळख पटली नाही. पोलीस तपास करत आहेत. शुक्रवारी तिलारी घाटात महिलेचा मृतदेह आढळून आला. तेथून काही अंतरावर जयकर पॉइंट येथे स्कूटर आढळून आली. त्यामुळे तर्कवितर्क याला उधाण आलं. याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध होता. शनिवारी चंदगड पोलिसांची टीम तिलारी घाटात दाखल झाली. चंदगड पोलिसांनी टीम दाखल झाली. यात पोलीस आनंद नाईक, सूरज परब, निरंजन जाधव, सर्जेराव माने, ईश्वर नवलगे हे जयकर पॉइंट येथे दाखल झाले. त्यांनी खाली उतरून सदर स्कूटरची पाहणी केली तेव्हा स्कूटर जुनी होती, पुढचं चाक नव्हतं. तिथं त्या सीटकडे कुठे हे असणार अर्जी हे नंबर. संपूर्ण माहिती केली तेव्हा ही स्कूटर बऱ्याच दिवसापासून टाकलेली आहे. सदर महिलेचा मृतदेह स्कूटर दरम्यान काही साम्य नाही. या स्कूटरचा चेस नंबरवरून माहिती काढली जाईल असे यावेळी सांगण्यात आलं. तालुका चंदगड इथं मोफत शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला. पाटील हेल्थकेअर होलसेल सर्जिकल कोल्हापूर तसेच भरारी सामाजिक संस्था नेसरी यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना दीपक नाईक भरारी सामाजिक संस्था सेक्रेटरी यांनी केली. प्रोजेक्ट ओमनी लर्न याद्वारे करण्यात आलं. धनगर वाड्यावरील विद्यार्थी उन्हाळा, पावसाळा, थंडी अनेक अडचणींचा सामना करत डोंगरदऱ्यांची वाट तुडवत आहेत. जेव्हा दप्तर पाठीवर घेऊन शाळेला जातात तेव्हा त्यांचा उत्साह पाहून मनाला खूप आनंद होतो. त्यांच्या डोळ्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते. आज गरज आहे ती फक्त एका जिद्दी छोट्याशा आधाराची. आज वह्या मुलांच्या हातात देत तो केवळ कागद नाही तर वयाच्या कोऱ्या पानावर ही मुले आपल्या कर्तृत्वाची नवीन कथा लिहिणार आहेत असा आम्हाला विश्वास आहे. उत्तम अभ्यास करा, मोठं व्हा, आई वडिलांचं नाव आणि आपल्या गावाचं वाड्याचं नाव उज्ज्वल करा हा संदेश त्यांना देण्यात आला. सदर कार्यक्रमाला पाटील कुटुंबीय डॉक्टर ऋतुराज पाटील, ऋषिकेश पाटील, सुप्रिया पाटील, शशिकुमार पाटील हे उपस्थित होते. ग्लोबल कनेक्टचे ओमकार शिंदे, CEO व ग्लोबल सेफर्स कम्युनिटी कोल्हापूर हब, जगू यमकर, अंगणवाडी सेविका, गावातील महिला व सर्वजण उपस्थित होते. तसेच 34 विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. 1ली ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मन भारावून गेलं होतं. हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला. गारगोटी ते चंदगड गडिंग्लज राजमार्गावर सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम जोरदार बांधणी सुरू आहे. उत्तूर ते गडिंग्लज या मार्गावरील कडगाव ते गडिंग्लज या रस्त्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. या मार्गावर लिंगणूर फाट्यापासून जवळच उजव्या बाजूस सेवानिवृत्त शिक्षक ईश्वर कडूकर यांच्या घरासमोर मोठी विहीर आहे. ही वळणावर असल्यानं गारगोटीवरून येणारे वाहन जोरदार वेगाने आले तर मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. ही विहीर मोजवली पाहिजे, नाहीतर मोठा खटडा
रस्त्याच्या कडेला बांधला गेला पाहिजे, नाहीतर मोठ्या अपघाताला आमंत्रण देणारी ही विहीर आहे. वाहन चालवताना जीव मुठीत घेऊन वाहन चालवतात. विशेष म्हणजे गारगोटी उत्तूर व आजरा तालुक्यातील छोटी वाहने राज्य परिवहन महामंडळाच्या गारगोटी गडिंग्लज, आजरा व कागल आगारातील बसेस येथून धावतात. रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम मंडळ यांनी हा रस्ता करताना रस्त्याचे काम मजबूतीकरण महत्त्वाचं आहे. तसेच ही विहीर अपघाताला आमंत्रण देणारी असल्याने मुजवली पाहिजे, नाहीतर मोठा संरक्षण कटडा बांधणे काळाची गरज आहे. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ अशी काही अपघात ठरणारी ठिकाणे पाहून त्यापासून संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे, अशी प्रवासी व रहिवासी जनता जनार्दनातून मागणी केली जात आहे.